तन्वी आणि रुही सायन्स वर्सेस कॉमर्सची फुटबॉलची प्रॅक्टिस मॅच पाहण्यासाठी ग्राउंडवर आल्या होत्या. त्या तिथे येऊन आर्यनला शोधत होत्या. तन्वीला एका ठिकाणी आर्यन दिसला, पण तो कोणासोबत तरी उभा होता आणि रागात होता असं तन्वीला दिसलं. आर्यनने रागाने त्या मुलाच्या हातातील बॉल मारला आणि तो बॉल सरळ तन्वीच्या पायाजवळ येऊन थांबला. तन्वीला त्या दोघांमध्ये नक्की काही सुरू होतं काहीच समजलं नाही. तो दुसरा मुलगा मानस होता. मानस बॉल कुठे गेला ते पाहण्यासाठी तिकडे पाहू लागला, पण त्याला तिथे तन्वी दिसली. तो तन्वीला पाहून लगेच तिच्या जवळ गेला. आर्यनने त्याला जाताना पाहिलं आणि त्याला दिसलं की तो तन्वीजवळ जाऊन उभा राहिला. हाय, मानस तन्वीला म्हणाला. तन्वीला तो मुलगा कोण आहे ते काहीच माहीत नव्हतं, पण तो मुलगा अगदी तिला ओळखतो अशा प्रकारे तिच्याकडे पाहत होता असं तिला वाटलं. तू ओळखतोस का मला? तन्वीने मानसला विचारलं. तू ओळखलं नाहीस मला? मानस तिला म्हणाला. तन्वी त्याच्याकडे पाहत होती, पण तरीही तिला आठवत नव्हतं. आर्यन लांबून त्या दोघांना बोलताना पाहत होता. त्याला समजत नव्हतं की ते दोघे एकमेकांसोबत काय बोलत आहेत. आर्यनला त्यांना एकत्र पाहून थोडा राग येत होता. नाही, मी नाही ओळखलं तुला, तन्वी मानसला म्हणाली. अगं, आपण भेटलो होतो ना अमरच्या पार्टीमध्ये. मी तुला वॉशरूम कुठे आहे ते सांगितलं होतं, मानस म्हणाला आणि तन्वीला लगेच आठवलं. अरे हो, आत्ता आठवलं. सॉरी, मी विसरले होते, तन्वी म्हणाली. आर्यन अजून लांबून त्यांच्याकडे पाहतच होता. त्याला तिथून ते काय बोलत होते ते काहीच ऐकू येत नव्हतं. ते दोघे हसत एकमेकांसोबत बोलत होते आणि त्यांना तसं पाहून आर्यनचा राग वाढत होता. तितक्यात पियुष आर्यनसमोर येऊन उभा राहिला. काय करत आहेस? प्रॅक्टिस कर ना, पियुष म्हणाला आणि आर्यनने लगेच दुसरीकडे पाहिलं. हो, करतोय, आर्यन म्हणाला आणि तो फुटबॉल घेऊन प्रॅक्टिस करू लागला. पण त्याने पाहिलं तर अजून तन्वी आणि मानस एकमेकांसोबत बोलतच होते. आर्यनला समजत नव्हतं की तन्वी त्या बेकार मानससोबत एवढं काय बोलत आहे आणि मुळात त्याच्यासोबत बोलायची काय गरज आहे. असा विचार करतच आर्यन रागात प्रॅक्टिस करत होता आणि त्याने रागात बॉलला जोरात किक मारली आणि बॉल सायन्स टीमच्या कॅप्टनला लागला. MSc केमिस्ट्रीचा सेकंड इयरचा रोहित सायन्स टीमचा कॅप्टन होता. तो बॉल घेऊन आर्यन समोर आला. सॉरी, आर्यन रोहित काही म्हणायच्या अगोदर म्हणाला. कसली प्रॅक्टिस चालू आहे आर्यन? कुठे लक्ष आहे? रोहित आर्यनला म्हणाला. सॉरी, आर्यन परत म्हणाला. हे बघ आर्यन, आज जरी प्रॅक्टिस मॅच असली तरी मला कोणत्याही चुका नको आहेत. प्रत्येक मॅच ही फायनल मॅच सारखीच खेळायची, रोहित म्हणाला. येस कॅप्टन, आर्यन म्हणाला आणि रोहित तिथून निघून गेला. आर्यनने परत तन्वी आणि मानस जिथे उभा राहून बोलत होते तिकडे पाहिलं तर तिथे कोणच नव्हतं. आर्यनने सगळीकडे नजर फिरवली तर त्याला मानस प्रॅक्टिस करताना दिसला आणि दुसरीकडे तन्वी रुहीसोबत मॅच पाहण्यासाठी बाकावर बसायला गेली होती. तन्वीने तिथे बसून आर्यनकडे पाहिलं तर आर्यनने लगेच तिला समजायच्या आत त्याची मान फिरवली. आर्यन अजूनही खूप रागात होता. थोड्याच वेळात मॅच सुरू झाली. प्रॅक्टिस मॅच असली तरी बरेच स्टुडंट्स मॅच पाहायला आले होते. मागच्या वर्षीच्या फायनलनंतर सायन्स आणि कॉमर्स टीम आज पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध खेळत होती. त्यामुळे आज कोण जिंकेल याची उत्सुकता सगळ्यांना होती. मॅचच्या पहिल्याच 10 मिनिटांमध्ये कॉमर्स टीमने पहिला गोल केला होता. त्यामुळे सायन्स टीम एकदम प्रेशरमध्ये आली होती असं वाटत होतं. पण ते पूर्ण प्रयत्नांनी खेळत होते. तन्वी कोण कशा प्रकारे खेळत आहे याकडे लक्ष देत होती. सुमित खेळायला दिसत नाहीये, बाकीचे तिघे दिसत आहेत, तन्वी रुहीला म्हणाली. हो, आज देखील त्याला बाकावर बसवलेलं दिसत आहे. सिनियर त्याला बऱ्याच वेळा चान्स देत नाहीत खेळायला, रुही म्हणाली आणि ग्राउंडच्या बाहेर बाकावर बसलेल्या सुमितला दाखवू लागली. सुमित बाहेरून टीमला सपोर्ट करत होता. मॅच सुरू होऊन बराच वेळ झाला होता, पण अजून आर्यनकडे बॉल आला नव्हता. पण तितक्यात सायन्स टीमच्या दुसऱ्या फॉरवर्डकडे बॉल आला आणि त्याने त्या संधीचा फायदा घेतला आणि एकही चूक न करता बॉल नेटच्या दिशेने मारला आणि गोल. सायन्स टीमने देखील आता एक गोल केला होता. आता सामना बरोबरीमध्ये चालू होता. कॉमर्स टीम आता खूपच अटॅकने खेळत होती. त्यांना मॅच काहीही करून जिंकायची होती. मागच्या वर्षीचे चॅम्पियन एक प्रॅक्टिस मॅच हरू शकत नाहीत असे ते म्हणत होते आणि काहीच वेळात कॉमर्स टीमने परत एक गोल केला. आता सायन्स टीम 2-1ने मागे होती, पण अजून बराच वेळ शिल्लक होता आणि ते हे करू शकतात असेच सगळे खेळत होते. थोड्याच वेळात फायनली बॉल आर्यनकडे आला आणि तो बॉलला पायाने ढकलत पुढे जाऊ लागला, पण मानस लगेच बाजूला त्याला अडवण्यासाठी आला
आर्यनने मानसला तिथे आलेला पाहिलं आणि तो काय करेल याची देखील आर्यनला कल्पना होती. आर्यन मानसपासून वाचत बॉल पुढे नेत होता, पण मानस त्याला अडवत होता आणि मानस पुढे काही करणार इतक्यात आर्यनने चालाकीने बॉल मानसच्या पायातून बाहेर काढला आणि तो बाजूने पुढे येऊन बॉल नीटच्या दिशेने मारला आणि गोल. आर्यनने एक उत्तम गोल केला आणि ग्राउंडवर सगळे ओरडू लागले. तन्वी आर्यनचा गेम पाहून खूपच इम्प्रेस झाली होती. आर्यन इतका चांगला खेळत असेल याची तिला कल्पना नव्हती. आर्यन तसा वाईट नाही खेळत, तन्वी रुहीला म्हणाली. तन्वी, कोणाचं तरी कौतुक करावं ना तर चांगल्या प्रकारे करावं, रुही हळूच हसत म्हणाली. ठीक आहे ठीक आहे, आर्यन खूप छान खेळतो, बास, तन्वी हसत म्हणाली. तन्वी आणि रुही समोर आर्ट्स डिपार्टमेंटमधील काही मुली बसल्या होत्या. त्या बहुधा त्यांचा क्लास सोडून तिथे मॅच पाहण्यासाठी आल्या होत्या. पण मॅच कमी आणि आर्यनला खेळताना पाहण्यासाठी जास्त आल्या होत्या असं त्यांच्याकडे पाहून तन्वीला वाटत होतं, कारण आल्यापासून त्या फक्त आर्यन आर्यन म्हणूनच ओरडत होत्या. आता स्कोर 2-2च्या बराबरीमध्ये होता. मानस आर्यनच्या बाजूला उभा राहिला. कितीही प्रयत्न केलास तरी तुला आजही जिंकू देणार नाही. मागची वेळ आठवते ना, मानस आर्यनकडे रागात पाहत म्हणाला. हो, नक्कीच आठवते सगळं, पण यावेळी गोष्टी वेगळ्या असतील, आर्यन म्हणाला. बघूया, मानस रागात म्हणाला. गेम परत सुरू झाला. बराच वेळ दोन्ही टीम गोल करण्यासाठी प्रयत्न करत होत्या, पण कोणच गोल करू शकत नव्हतं. शेवटची 10 मिनिटे राहिली होती आणि बॉल सायन्स टीमकडे आला होता. कॅप्टन रोहित, जो मिडफिल्डर होता, त्याने बॉल आर्यनकडे मारला आणि आर्यन गोल करण्यासाठी पुढे जाऊ लागला, पण परत मानस त्याच्या मागे जाऊ लागला. त्याला आर्यनला तो गोल करू द्यायचा नव्हता. आर्यनला गोल करायला अजून पुढे जाताना तो त्याला अडवू शकत नव्हता. ते पाहून मानसने मागच्या वर्षी केलेली गोष्ट परत करायची ठरवली. मानसने आर्यनच्या पायावर टॅकल करण्यासाठी पाय पुढे केला, पण आर्यनने क्षणार्धात बॉल उजव्या बाजूला सरकवला. बॉल निघून गेल्याने मानसचा तोल गेला आणि तो मैदानावर घसरून पडला. आर्यनने गोल पोस्टच्या उजव्या कोपऱ्यात जोरदार शॉट मारला आणि गोल. आर्यनने परत गोल केला आणि त्यानंतर लगेच शिट्टी वाजली आणि खेळाची वेळ संपली. सायन्स टीम 3-2ने सामना जिंकली. सगळे खेळाडू मैदानावर एकत्र आले. कॅप्टन रोहितने आर्यनला मिठी मारली. आर्यन खूपच आनंदी होता. त्याने बाजूला पाहिलं तर मानस रागात त्याच्याकडे पाहत तिथून निघून गेला. आर्यन आणि त्याच्या टीममधील सगळे ग्राउंडवर सेलिब्रेट करत होते आणि आर्यन त्या सगळ्या गोंधळात तन्वीला शोधत होता आणि त्याला ती दिसली. बाकावरून उठून टाळ्या वाजवत तन्वी उभी होती आणि ती हसत आर्यनकडेच पाहत होती. आर्यनला तन्वीला त्याच्यासाठी टाळ्या वाजवताना पाहून खूपच आनंद झाला होता. त्याला थोड्या वेळापूर्वी जो राग आला होता तो देखील आता तन्वीला तसं पाहून गायब झाला होता. सायंकाळी तन्वी स्वातीकडे काहीतरी काम होतं म्हणून आर्यनच्या घरी गेली, पण घरी कोणच दिसत नव्हतं. पण किचनमधून काहीतरी आवाज येत होता म्हणून ती किचनकडे गेली आणि समोरचं दृश्य पाहून थक्क झाली. आर्यन किचनमध्ये काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करत होता. काय करतोयस तू? तन्वी पुढे येत आर्यनला म्हणाली. आर्यनने तिच्याकडे पाहिलं आणि तन्वी त्याच्या बाजूने येऊन उभी राहिली. टोमॅटो ऑमलेट बनवतोय. पण तू इतक्या लवकर का आलीस? आपल्या क्लासला तर अजून थोडा वेळ आहे ना, आर्यन म्हणाला. अरे हो, मी काकूंकडे आले होते. पण तुला येतं का हे बनवता? तन्वीने किचनमध्ये आर्यनने काढून ठेवलेला ढीगभर पसारा पाहून विचारलं. हो, आज पहिल्यांदा बनवतोय. आत्ता यूट्यूबवर व्हिडिओ पाहिला, सोपा आहे बनवायला, आर्यन म्हणाला. अरे पाहायला सोपंच असतं, बनवायला अवघड असतं. आणि काकी कुठे आहेत? तन्वी म्हणाली. आई अनुजसोबत बाहेर गेली आहे, पण मला भूक लागली आहे म्हणून बनवतोय, आर्यन म्हणाला. पण हे तू जे बनवतोयस ते मला टोमॅटो ऑमलेट आहे असं वाटत नाहीये, तन्वी आर्यन जे पॅनवर ऑमलेट तयार करत होता त्याकडे पाहत म्हणाली. अगं बघच, मस्त बनेल, तुला देखील खायला देईन. तुला येतं जेवण बनवता? आर्यन पॅनवर ऑमलेट टाकत म्हणाला. नाही, मला नाही बनवता येत, मला फक्त खाता येतं, तन्वी म्हणाली आणि आर्यन हसू लागला. आणि तुझ्या हातचा ऑमलेट मला अजिबात नको आहे, तन्वी म्हणाली. का? अगं एकदा खाशील तर परत परत मागशील, आर्यन म्हणाला. अगोदर तू खा, मग त्यानंतर जर तू जिवंत राहिलास तर मी खाईन, तन्वी हसत म्हणाली आणि ती फ्रीज उघडून काहीतरी खायला शोधू लागली. तिला त्यात एक कॅडबरी सापडली आणि ती ते घेऊन खाऊ लागली आणि आर्यनने तिच्याकडे पाहिलं. हे काय? आमच्या फ्रीजला तर तू तुझाच फ्रीज समजू लागली आहेस, आर्यन तन्वीला कॅडबरी खाताना पाहून म्हणाला. हो, कारण काकी मला म्हणाले आहेत की मला या घरातील जे हवं आहे ते माझंच घर समजून मी घेऊ शकते,
मग घेत आहे, तन्वी म्हणाली आणि आर्यन हसला. आर्यनचे फायनली पॅनवर ऑमलेट पसरवून झाले होते आणि त्याने गॅस थोडा मोठा केला. तितक्यात आर्यनला दुपारी तन्वी आणि मानस एकत्र होते त्याबद्दल आठवलं. आर्यन तन्वीकडे गेला. ती फ्रीजला टेकून कॅडबरी खात होती. तुला एक विचारायचं होतं, आर्यन म्हणाला. हो, विचार ना, तन्वी म्हणाली. तू त्या मानसला कशी ओळखतेस? म्हणजे तो आपल्या डिपार्टमेंटचा देखील नाहीये आणि मी दुपारी पाहिलं की तू त्याच्यासोबत बोलत होतीस, आर्यन म्हणाला. तो मानस? अरे त्याला मी इतकं काही नाही ओळखत, पण अमरच्या पार्टीमध्ये भेटलो होतो. तेच तो बोलत होता आज, तन्वी म्हणाली. हे बघ, म्हणजे त्याच्यापासून लांब राहा. तो एक चांगला मुलगा नाहीये, आर्यन म्हणाला. काय झालं त्याला? माझ्यासोबत तर चांगला बोलला, तन्वी म्हणाली, पण आर्यनला थोडा राग येत होता. हो, कारण तू त्याला ओळखत नाहीस, आर्यन म्हणाला. पण काय केलं त्याने? काहीतरी कारण असेल ना, तन्वी म्हणाली. मागच्या वर्षी फायनलमध्ये त्याने मुद्दाम माझ्या पायाला मारून मला पाडलं होतं आणि त्यानंतर मी गेम खेळू शकलो नाही. तो खूपच बेकार मुलगा आहे, आर्यन म्हणाला आणि तन्वी एकदम हसली. मग त्यात काय एवढं? गेममध्ये तर या सगळ्या गोष्टी होतच राहतात ना, तन्वी कॅडबरी खात म्हणाली. आणि तिच्या ओठांच्या खाली थोडी कॅडबरी लागली होती आणि आर्यन अचानक तिच्या ओठांकडे पाहू लागला. तो एक क्षणासाठी स्तब्धच झाला. ते तुला तिथे, आर्यन त्याच्या स्वतःच्या ओठांकडे बोट करत तन्वीला सांगू लागला. तन्वीने लगेच तिच्या ओठांना लागलेली कॅडबरी पुसली. आर्यन एकदम एक पाऊल मागे आला आणि परत ज्या विषयावर ते बोलत होते त्यावर आला. हे बघ, मी तुला फक्त सांगतोय की तो मुलगा चांगला नाहीये. बाकी तुला जे करायचं आहे ते तू कर, आर्यन म्हणाला. जळत आहे, तन्वी म्हणाली आणि आर्यन थोडा चिडला. काय? मी आणि त्या मानसवर जळतोय? त्या चीटिंग करणाऱ्यासोबत तू माझी तुलनाच कशी करू शकतेस, आर्यन थोडं चिडून म्हणाला. अरे आर्यन, मी म्हणते काहीतरी जळत आहे, वास येतोय, तन्वी म्हणाली आणि आर्यनने त्याच्या नाकाने वास घेतला आणि त्याने मागे पाहिलं तर पॅनवर ऑमलेट पूर्ण जळालं होतं. माझं ऑमलेट, असं म्हणत आर्यन गॅसजवळ गेला आणि त्याला काय करावं काहीच सुचत नव्हतं. तन्वी देखील तिथे आली, पण तिला देखील काय करावं माहीतच नव्हतं. आर्यनचं ऑमलेट जळून खाक झालं होतं आणि आता पूर्ण किचनमध्ये धूर झाला होता. ते दोघे धुरामुळे खोकत होते. आर्यनने पटकन गॅस बंद केला आणि जवळच्या कापडाने तो धूर बाजूला करण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याने तर पूर्ण घरात धूर होत होता. तन्वीने पटकन किचनची खिडकी उघडली, पण तरीही धूर अजून खूप होता. आर्यनने तो जळलेल्या ऑमलेटचा पॅन हातात घेतला आणि ते फेकून देण्यासाठी इकडे तिकडे करू लागला, पण त्याला त्याचं काय करावं काहीच समजत नव्हतं. अरे तो पॅन घेऊन कुठे जात आहेस? पूर्ण घरभर धूर होतोय त्याने, तन्वी आर्यनवर चिडून म्हणाली. अगं मग याचं काय करू? कुठे ठेवू याला? आर्यनला काहीच सुचेना. डोक्यावर ठेव माझ्या, तन्वी रागाने म्हणाली. तुझ्या डोक्यावर ठेवलं तर पॅन जास्तच गरम होणार नाही का? आर्यन वैतागून म्हणाला. घरी आग लागली काय? असं म्हणत स्वाती गडबडीने आत आली. तिला बाहेरून येताना किचनच्या खिडकीतून धूर दिसत होता. स्वातीच्या मागे लगेच अनुज देखील आला आणि त्यांना समोर हातात जळलेला ऑमलेटचा पॅन घेऊन उभा असलेला आर्यन दिसला तर तन्वी अर्धी संपलेली कॅडबरी हातात घेऊन तिथे उभी होती. त्या दोघांचे चेहरे धुराने थोडे काळे झाले होते आणि धुरामुळे डोळे देखील लाल झाले होते. अरे काय करताय तुम्ही दोघे? घर उडवण्याचा प्रयत्न चालू होता की काय? स्वाती त्या दोघांना तसं पाहून म्हणाली. आई, ते मी टोमॅटो ऑमलेट बनवत होतो, आर्यन तो जळलेला ऑमलेटचा पॅन पुढे करत म्हणाला. हे टोमॅटो ऑमलेट नाही, हे तर कोळसा ऑमलेट झाला आहे, अनुज हसत म्हणाला. तुला कोणी सांगितलं होतं एवढं सगळं करायला? स्वाती म्हणाली आणि तिने किचनमध्ये पाहिलं तर आता धूर थोडा कमी झाला होता, पण आर्यनने पूर्ण किचन विस्कटून ठेवलं होतं. हा काय सगळा पसारा केला आहेस? स्वाती म्हणाली आणि तिने परत तन्वीकडे पाहिलं. आणि तन्वी, तू देखील? आर्यन तर वेडा आहे, पण तू असताना हे कसं झालं? स्वाती म्हणाली. सॉरी काकी, तन्वी म्हणाली. ठीक आहे, तुम्ही दोघे जा आता, फ्रेश होऊन या. तुमच्या अभ्यासाची देखील आता वेळ झाली आहे. मी काहीतरी खायला करून देते तुम्हाला, स्वाती म्हणाली. आर्यन आणि तन्वीने एकमेकांकडे पाहिलं, पण त्यांना खूप हसू येत होतं. ते दोघे काही न बोलता तिथून निघून गेले. आर्यन आणि तन्वी थोड्या वेळाने फ्रेश होऊन लायब्ररीमध्ये रोजप्रमाणे अभ्यासासाठी येऊन बसले. तितक्यात अनुज तिथे आला. तो येताना 2 प्लेटमधून दोघांसाठी उत्तप्पा घेऊन आला होता. हे घ्या, तुमच्यासाठी आईने दिला आहे, अनुज म्हणाला आणि त्याने त्या प्लेट टेबलवर ठेवल्या. थँक्यू अनुज, तन्वी म्हणाली.
दादा, उत्तप्पा खाशील ना, की तुझं कोळशाचं ऑमलेट आणून देऊ? अनुज हसत आर्यनकडे पाहत म्हणाला. जास्त आगाऊपणा करू नकोस, जा इथून, आर्यन म्हणाला आणि अनुज हसत तिथून निघून गेला. तन्वी आणि आर्यन उत्तप्पा खाऊ लागले आणि खाता खाता त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि ते दोघे एकदम हसू लागले. त्यांना किचनमध्ये थोड्या वेळापूर्वी जे झालं ते आठवून खूप हसू येत होतं. तुझ्या टॉमॅटो ऑमलेटचं काय झालं आर्यन? मला खायला देणार होतास ना? एकदा खाशील तर परत परत मागशील असंच म्हणाला होतास ना? तन्वी आर्यनला चिडवत म्हणाली आणि आर्यन हसू लागला. आता तर आई मला किचनमध्ये पाय देखील ठेवू देणार नाही, आर्यन म्हणाला आणि ते दोघे परत हसू लागले. दुसऱ्या दिवशी तन्वी कॉलेजमध्ये आली आणि क्लासरूमकडे जात होती. तितक्यात अचानक राघव तिच्या समोर येऊन उभा राहिला. तन्वी त्याला पाहून लगेच वैतागली. हाय, राघव म्हणाला आणि तन्वीने थोड्या रागाने त्याच्याकडे पाहिलं. काय आहे? तन्वी म्हणाली. तू त्या दिवशी कॉफी प्यायला का आली नाहीस? मी किती वेळ वाट पाहत होतो तुझी, राघव म्हणाला. मी तुला सांगितलं होतं की मी येणार नाही, तन्वी म्हणाली. तू कॉफी प्यायला आली नाहीस. मी तुला इन्स्टावर रिक्वेस्ट पाठवली होती, तू ती देखील ॲक्सेप्ट केली नाहीस. एक चान्स तरी दे ना मला, राघव म्हणाला. तुला नाही म्हणालेलं समजत नाही का? परत विचारू नकोस, तन्वी म्हणाली आणि ती जात होती तर राघव परत तिच्यासमोर येऊन उभा राहिला. हे बघ, फक्त एकदा माझ्यासोबत कॉफी पी, फक्त 15 मिनिटे दे तुझी. मी उद्या वाट पाहीन तुझी कॅन्टीनमध्ये कॉफी पिण्यासाठी, बरोबर 2 वाजता. प्लीज ये, राघव म्हणाला आणि तन्वी पुढे काही बोलणार त्याच्या अगोदर तिथून निघून गेला.